मित्रांनो, जर सातबाऱ्यावर जर तुमचं जर नाव असलं तर तुम्ही त्या जमिनीचे मालक होत नाही, आणि प्रॉपर्टी कार्डवर जर तुमचं नाव असलं तर तुम्ही त्या जमिनीचे मालक होणार नाहीत. कारण की मित्रांनो, काय आहे की सातबाऱ्यावर जर नाव जर असलं तर तुम्ही त्या जमिनीचे मालकी हक्क तुमच्याकडे प्राप्त होते असा कोणताही पुरावा ग्राह्य धरण्यात येत नाही. कारण की जर प्रॉपर्टी वडिलोपार्जित जर असली, वडिलोपार्जित म्हणजे पारंपरिक जर प्रॉपर्टी असली, आजोबाची नाही तर वडिलाची, ती जर प्रॉपर्टी एखाद्या भावंडाच्या नावावर जर असली आणि त्याचं जर नाव सातबारा असले आणि त्याला जर इतर भावंड असले, आई आई नाही तर इतर भावंड, तर ते सर्व त्या जमिनीचे वारसदार होतात. मित्रांनो, याच्यामध्ये काय होते की अशा आता हजारो केसेस ज्या आहेत त्या कोर्टामध्ये प्रलंबित आहेत या जमिनीच्या किंवा या वादाच्या, किंवा आम्ही खरेदी केली आणि त्यांनी नंतर आक्षेप घेतला. मित्रांनो, जर हे जर टाळायचं असलं तर आपल्याला सरळ सरळ जर तुमचा जमिनीचा व्यवहार जर करायचा असला तर आपण सर्वात अगोदर सातबार जर काढला तर त्याचा सर्च रिपोर्ट काढा. सर्च रिपोर्ट काढल्यावर त्या जमिनीची कोणापासून जमीन आलेली आहे आणि त्या जमिनीवर आता सध्या कोणकोणते लोन वगैरे आहे ते सर्व त्या सर्च रिपोर्टमधून तुम्हाला माहीत होईल आणि एक अधिकृत तुमच्याजवळ डॉक्युमेंट येईल. तसेच जर त्यांना जर वारस जर असले तर त्या वारसाची त्या खरेदी करताना तुम्ही संमती घ्या, आणि ती संमती जर तुम्ही घेतली तर ते कायदेशीररित्या ती जमीन तुमची होईल. मित्रांनो, एखाद्या सातबारावर जर त्याचं नाव असेल, त्याने जर तुम्हाला खरेदी जर करून दिली तर त्यांच्या जर भावंडांनी तिथून जर 5 ते 7 वर्षांनी सुद्धा ऑब्जेक्शन जर घेतलं, कोर्टामध्ये जर अपील जर केली की बाबा आमचा याच्यामध्ये हिस्सा आहे, आमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे, तर मित्रांनो ती कोर्ट केस चालते. तुमचे पैसे तर जातीलच, परंतु तुम्हाला मानसिक त्राससुद्धा होईल. तसेच मित्रांनो, जर तुम्हाला जर प्रॉपर्टी जर विकायची जर असेल तर तुम्ही तुमची स्वतःची जे म्हणजे तुमच्या स्वतःच्या कमाईतून तुम्ही जर एखादी प्रॉपर्टी कमावलेली असेल, जमीन असो, घर असो किंवा कोणता प्लॉट असो, ती जागा, ती जमीन, तो प्लॉट तुम्हाला विकायला 100% अधिकार राहील. परंतु तीच जमीन, जागा आणि प्लॉट जर तुमच्या वडिलाचा असेल, नाहीतर तुमच्या आजोबाचा असेल, तर तो तुमचा 100% त्याच्यावर हक्क राहणार नाही. त्याच्यामध्ये सेम हिस्सा तुमच्या बहीण, भावाचा आणि तुमच्या आईचा राहील. त्यामुळे कायदेशीर व्यवहार करताना छोटीशी बाब आहे, परंतु ही थोडी गांभीर्याने घ्या आणि थोडं दक्ष राहा. धन्यवाद.